Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. गॅस सिलेंडरच्या किमतीवर टीका करताना मोदींचा व्हिडिओ शरद पवारांनी भरसभेत दाखवून मोदींवर घणाघाती टीका केली. आणि जर शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर किती कोलांटी उड्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील. मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं. खरं म्हणजे गॅसचे भाव पास थ्रू करण्याचं पाप कोणाचं आहे? ते तर काँग्रेसचंच आहे ना. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे गॅसचे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता. त्यातनं रिलीफ देण्याचं काम मोदीजींनी केलंय. त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये. त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती कोलांटोड आहेत हे आपल्याला लक्षात येईल. सर कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी सांगितलं की एकनाथ शिंदेना ऑफर देण्यात आली होती कॅश की जेल. त्यामुळे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की भाजपसोबत चला तरी पण गेले नाही. असं आहे, खुर्चीच्या ऑफरवर आपले विचार सोडणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे नाही. बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत. विचारांकरता बाहेर पडले आहेत. त्या ठिकाणी सत्ता पक्षातनं बाहेर आलेले एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेवर कुठली चौकशी नव्हती, कुठली ईडी त्यांच्या पाठीशी नव्हती, कोणीही त्यांच्या पाठीशी लागलेलं नव्हतं, कुठलाही त्यांच्यावर आरोप नव्हता. केवळ विचारांकरता ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे ज्यांनी सत्तेकरता खुर्चीकरता पैशाकरता त्या ठिकाणी विचार सोडले त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये.